बोल. हा. श्री स्वामी समर्थ. स्वप्नील जोशी म्हणून आहेत, त्यांचा खूप सविस्तर असा प्रश्न आहे. नमस्कार महाराज, माझं नाव स्वप्नील सुहास जोशी, मी दापोली येथे राहतो. मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह घेतला आहे. रामनामाचा जप त्या आधीपासून मी करत होतो. काही अनुभव देखील आले आहे. काही कारणाने माझा जप पूर्वीसारखा होत नाही. आता मला स्वामीनामाची गोडी लागली आहे. तर आता रामनामाचा अनुग्रह घेतल्याने रामनाम घ्यावे की स्वामींचे नाम घ्यावे असा प्रश्न पडला आहे. कृपया मार्गदर्शन करावे. श्री स्वामी समर्थ. स्वामीने म्हटलंय, अरे मीच राम होतो, मीच कृष्ण होतो. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ, भगवान श्रीकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ हे वेगळं मानण्याचं कारणच नाही. कारण हे परब्रह्म आहे. प्रभू श्रीराम हे परब्रह्म आहेत, भगवान श्रीकृष्णही परब्रह्म आहेत आणि प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ देव हे सुद्धा परब्रह्मच आहे. त्यामुळे परब्रह्माचं स्मरण करण्यासाठी तू त्या परब्रह्माला कोणत्या नामाने साद घालतोस हे काही महत्वाचं ठरत नाही. शेवटी नाम म्हणजे काय की ज्याचा उच्चार माझ्याने झाला असता, माझ्याकडून झाला असता, मी ज्या सामर्थ्याला साद घालतो ते सामर्थ्य मला ओ देण्यासाठी सिद्ध होतं, उठून उभं राहतं, ते नाम. आपण जर गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे असं आपण म्हणताय, रामनाम आपण जपताय, आपण रामनामही जपा आणि श्री स्वामी समर्थ नामही जपा, आपल्याला उत्तम अनुभव येईल, निश्चितीने सांगतो. त्यामुळे आता मी रामनाम टाकतो असं करण्याचं काही कारण नाही, कारण नाही. मात्र एक गोष्ट आपल्याला इथे अत्यंत महत्वाची सांगू इच्छितो. आपण गैरसमज करून घेऊ नका. गोडी हा मनाचा विषय, लक्षात घ्या. गोडी हा मनाचा विषय आहे आणि नाम जे आहे ना हे जीवाला त्या गोडीकडून आत्मतत्वाच्या दिशेने नेण्यास सहाय्यभूत ठरतं. त्यामुळे गोडी निर्माण झाली म्हणून श्री स्वामी समर्थ नाम घ्यायचं आणि मग आता मी रामनाम घेऊ की नको असा विचार करण्याचं यत्किंचितही कारण नाही. कारण असं नको व्हायला. उद्या पुन्हा परिस्थिती बदलली, प्रारब्ध बदललं आणि तुम्हाला दुसऱ्याच कुठल्या तरी नामाची गोडी लागायला लागली की मग आपण अरे आता मी श्री स्वामी समर्थ नाम नाही घेतलं तर चालेल का? स्वप्नील दादा, आपण काय करावं? आपण रामनाम घ्यावं आणि त्यासोबत श्री स्वामी समर्थ नाम घ्यावं. आणि आता गोडी जी आहे ती मनापुरती मर्यादित आहे आणि आपण मनाच्या कक्षा पार करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपण निश्चितपणे आत्मतत्वाच्या दिशेने प्रयाण कराल. श्री स्वामी समर्थ.